मला असं वाटतं की तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमचे जे विरोधक आहेत, राजकीय विरोधक, म्हणजे खास करून सांगते माझ्याच शोमध्ये अंबादास दानवे आलेले आणि ते मला म्हणालेले की प्रसाद लाडांना का पाठवलंय सरकारनं, ह्यांचा काय संबंध तिकडे. तर काय उत्तर द्याल दानवेंना? आणि अनेक गोष्टींवर मी जरासा मितभाषी झालोय. नाही तर मी माझ्या भाषेत जर उत्तर त्याला दिलं असतं तर खूप चांगलं देऊ शकतो. ह्याच अंबादास दानवेंना या भारताच्या संविधानाच्या इतिहासामध्ये विरोधी पक्ष नेता असताना 5 दिवस सस्पेंड केलं होतं. मी कोणी कुठे का जावं, तेही मराठा आहेत, मीही मराठा आहे. कुठल्या विभागातल्या मराठ्यांनी ठेका नाही घेतला आहे की मी मोठा आहे तू छोटा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही छत्रपतीला मानणारे आपण सर्वच मावळे आहोत, सर्व समाजाचे. मी तर जात धर्म मी कोणाला सांगत पण नाही मी मराठा आहे म्हणून. खूप लोकांना माहिती नव्हतं की मी मराठा आहे म्हणून. पण आम्ही ज्या वेळेला समाजामध्ये वागतो त्यावेळेला सर्व धर्म समभावाने वागतो. मग SC ST असेल, NT असेल, OBC असेल, मराठा असेल, इतर समाजातली लोक असतील, आपली आहेत ना. खरं. त्याच्यामुळे मला अंबादास दानवेंना एवढंच म्हणायचं आहे की उद्धव ठाकरेच्या नशिबाने तुम्हाला ही MLC मिळाली. त्याच्यामध्ये मी फार लक्ष घातलं नाही तर तेही तुम्ही झाला नसतात. एवढं आहे की तुम्हाला नेतृत्व दिले. आम्ही समजू शकतो तुमची भावना की आमच्या विरोधात बोलल्यानंतर मातोश्रीवरती तुम्हाला एखादा स्टार वाढतो. कारण आम्ही 4-5 लोक आहे ज्याच्या विरोधात बोललं की त्यांचे स्टार वाढत जातात. म्हणजे आपण ते रँकिंग वाढवतो ना तसे. तर त्यांचे रँकिंग त्यांना वाढवावे. आम्हाला काय करायचं आणि आम्ही काय केलं पाहिजे या बाबतीतला निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात. एकनाथ शिंदे आम्हाला सांगतील की आम्ही चुकीचं करतो का योग्य करतो. वहिनी सांगतील आम्हाला आम्ही चुकीचं करतो का योग्य करतो. त्याच्यामुळे आमचं नेतृत्व हे दिशाहीन नाही आहे. तुम्ही दिशाहीन नेतृत्वाकडनं पहिली दिशा घ्या आणि मग माझ्यावर टीका करा. त्यांचं तर आता मोठं चाललंय. ते म्हणतात की 2 शिवसेना मी एकत्र करणार, पुढाकार घेणार आणि तरच भाजप ही नेस्तानाबूत होऊ शकेल. असं आहे की 2 शिवसेना आहेतच कुठे. त्यांची उबाठा आणि शिवसेना ही शिवसेना कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची स्थापन केलेली शिवसेना, ज्याची निशाणी धनुष्यबाण, ही एकनाथराव शिंदेंकडे. दुसऱ्या शिवसेनेला अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टाने व्हॅलिडिटीज दिलेली नाही आहे. आता तर इट्स अ टेम्पररी अरेंजमेंट. जसं आम्ही शिवसेना ॲनेक्स तसं ही ॲनेक्स आहे. ती कधीही एकनाथ शिंदे बंद करू शकतात. बरं, ओबीसींनी काही प्रमाणामध्ये ज्यावेळी काल हे निर्णय आले तर काही ओबीसी नेत्यांचं याच्यावर असं म्हणणं होतं की ओबीसींवर सुद्धा न्याय करा किंवा त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. ह्याच्यावर आपण कसं पाहाल? बघा, मी तुम्हाला सांगतो की राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सातत्याने एक भूमिका घेतली की ओबीसीवरती किंवा कुठल्याच समाजावरती अन्याय होणार नाही. कोणाच्या ताटातला काढून कोणाच्या ताटात देणार नाही, मराठा समाजाचं काढून दुसऱ्याच्या ताटात देणार नाही. त्यामुळे मला ठाम विश्वास आहे ओबीसी समाजात सातत्याने, आज नाही, भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून भारतीय जनता पार्टीबरोबर राहिलं आहे. अनेक नेते, मग मुंडे साहेब असतील, फरांदे साहेब असतील, डांगे साहेब असतील, अनेक नेते ज्यांनी ओबीसीचं या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व केलं. ओबीसीचा मुळा लढाच ह्या लोकांनी राज्यामध्ये उभा केला, ज्याचं नेतृत्व माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं. आजही गावागावामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा ओबीसीच्या ठिकाणी मुंडे साहेबांचा फोटो हा दिसतोच. आज अनेक वर्षानंतर पण, मला वाटतं 2014 नंतर 12 वर्षानंतर देखील मुंडे साहेबांना मानणारा आजही घटक त्या भागामध्ये. त्याच्यामुळे मला वाटतं की ओबीसीच्या विरोधात आम्ही नाहीच आहोत, आदिवासीच्या विरोधात आम्ही नाहीच आहोत, SC ST NTच्या विरोधात आम्ही नाहीच आहोत. त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे सर्व समाजाला, समाज घटक पक्षाला एकत्र घेऊन कोणाचीही भेदभाव न करता एकत्रितपणे समाजाचा हिते राहिलेला महाराष्ट्रातला प्रत्येक मतदार, प्रत्येक नागरिक ह्या राज्याचा रहिवासी आहे, ह्या राज्याचा मुलगा आहे, ह्या राज्याची मुलगी आहे, या भावनेतून आम्ही काम करतो. पण ह्या ज्या सवलती आता